उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। केसरकर डबल गद्दार असल्याच्या ठाकरेंच्या प्रहारानंतर केसरकरांनी देखील उद्धव ठाकरेंवरती मंत्रिपदासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केलाय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मंत्रिपदासाठी शिवसेनेला 1 कोटी दिल्याचा पुरावा। मी 1 कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे, उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं। आणखी पैसे न दिल्यानं मंत्रिपद हुकलं। कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजे तर तुमचं मंत्रिपद। केसरकरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा झंझावती ठरलाय। तळ कोकणात कणकवलीत त्यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, तर सावंतवाडीमध्ये त्यांनी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांचाही समाचार घेतला होता। केसरकर डबल गद्दार असून त्यांच्याकडे श्रद्धाही नाही आणि सबुरी नाही असा टोला लगावला होता। मात्र आता उद्धव ठाकरेंवर त्यांनी गंभीर आरोप केलायत। मंत्रिपदासाठी 1 कोटी दिले होते, मात्र आणखी पैसे न दिल्यानं मंत्रिपद हुकल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय आणि त्याला आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी 1 कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे, उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं। आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले, इलेक्शनसाठी पैसे मागितले, मला काय मी सांगू शकत नाही। परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार, तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून। परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही। याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद। मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष द्यायचं हे आपण आता ठरवलं पाहिजे। जर तुम्ही ती त्यांची क्रॉस पाहिली असाल, एवढं खोटं बोलून अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा, हे स्वतः आरशात तरी कसे बघू शकतात लोक, हा मला प्रश्न पडतो। शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून केसरकरांनी शिवसेनेमधल्या बंडानंतर शिंदे गटाची बाजू भक्कमपणे मांडली होती। खरं तर त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून झाली होती। 1996 मध्ये ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले। त्यानंतर सलग 3 वेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला। 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक जिंकून ते आमदार झाले। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढून जिंकले। 3 वेळा आमदार राहिलेले केसरकर फडणवीस सरकारमध्ये गृह आणि अर्थ राज्यमंत्री होते। महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। 2022 मध्ये शिंदे सरकारमध्ये मात्र शिक्षण खातं त्यांना मिळालं। माझ्या प्रवेशाने शिवसेनेची मतं वाढली, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत हे त्यामुळे निवडून आले असा दावा देखील केसरकर यांनी केलाय। मात्र सेनेचा प्रभाव टिकवण्याचं मोठं आव्हान आता त्यांच्या समोर आहे। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेत बंड झाल्यामुळे कोकणातील राजकीय समीकरण बदललंय। त्यातच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे वाढते कोकण दौरे आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे। त्यामुळेच महायुती ही कोकणात जाहीर सभा घेणार आहे। दरम्यान कल्याण गोळीबार प्रकरणानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपये घेतल्या असा गंभीर आरोप केलाय आणि हे आरोप ताजे असताना केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचा आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा आरोपांची धार आणखी वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।